मालवणी महोत्सवचा इथे असा हा बॅनर लागलेला आहे। हा मालवणी महोत्सव 2025चा इथे असं हे प्रवेशद्वार आहे। हे हँडमेड आहे माझं आज। हे हँडमेड आहे सगळं। 20 रुपयाला आहे। हे बघा हे 30 रुपयाला आहे, हे 30 रुपयाला आहे। हां 50 का। तिकडे बघा हे मंचुरियन फ्राय होत आहे। अरे भाई बुड्ढी के बाल कितने का ये? ही राईड एकदम अशी सुपर वाटते। टार्पोलिनमध्ये हे मुलं कशी एन्जॉय करतात। लाइटिंगवाली मिनी ट्रेन आहे। मुलांसाठी ही पॅडलिंग बोट आहे। हा बालनगरीचा असा हा कंप्लीट व्ह्यू आहे। नमस्कार मित्रांनो, आज प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे दहिसर पूर्वमध्ये घरटनपाडा नंबर 2 इथे सुरू आहे मालवणी महोत्सव 2025। तर ह्याची तारीख आहे 31 जानेवारी ते 16 फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजता। तिथे बघूया कुठले कुठले स्टॉल। दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशनला उतरून तिथून समोरच्या रोडने तुम्ही सरळ घरटनपाडा नंबर 2ला जाऊ शकता। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघितलं तर हा मालवणी महोत्सवचा इथे असा हा बॅनर लागलेला आहे। 31 तारखेपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे 31 जानेवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत कुठले कुठले कार्यक्रम आहेत त्याची ती सगळी रूपरेषा दिलेली आहे। आणि ह्याचा पत्ता बघा, SM मलिक मैदान, तांबे शाळेजवळ, घरटनपाडा नंबर 2, दहिसर पूर्व असा आहे। आणि ह्या साईडला जर बघितलं तर इथून हे असं प्रवेशद्वार आहे। चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर मित्रांनो, इथे आतमध्ये आल्यावरती बघा हे असं या मालवणी महोत्सव 2025चा इथे असं हे प्रवेशद्वार आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठले कुठले स्टॉल आहेत। तर इथे हा सुरुवातीलाच बघा हा कोकण मार्टचा स्टॉल आहे। इथे सगळे हे मालवणी मेवे आहेत, कटकटी लाडू, पापड, नंतर मग कोल्हापुरी, गावठी, मच्छी, आगरी, सगळे हे मसाले पण आहेत। तर मग इथे पोहे, उकडे तांदूळ वगैरे पण ह्या स्टॉलवरती उपलब्ध आहे। आणि तुम्हाला जर होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर इथे ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर करू शकता। हा पण इकडे असा हा मिठाईचा स्टॉल आहे, बिस्किट्स आहेत, नंतर मग हे तिळाचे लाडू आहे, हे रोटला चिकी। हे कैसा आहे रोटला चिकी? हां 20 रुपयाला। अच्छा अच्छा। आणि हे आग्रा पेठा? अच्छा अच्छा। तर हे इथे असे सगळे स्वीट्स आहेत। हा इकडे असा हा जयपुरी मुखवासचा स्टॉल आहे। कैसा है ये 100 ग्राम? 80 रुपये। हाँ 80 रुपये। 80 रुपया सब सेम है। और ये पान कितने का है? पान 120 का 100। 120 का 100 ग्राम। अच्छा, रोस्टेड में 120 और बाकी सब 80। अच्छा ठीक है। या इथे हा राजस्थानी पिक्कलचा हा स्टॉल आहे। कैसा है पाव किलो? 100 का पाव किलो है। अच्छा, ये कोई भी ले लो, 100 का पाव है। तर इथे बघा हे बाय एनी प्रोडक्ट फॉर ₹30चा हा स्टॉल आहे। हे बघा हे 30 रुपयाला आहे, नंतर मग हे पण हे 30 रुपयाला आहे। तर हे सगळे असे वॉटर बॅग्स, वॉटर बॉटल पण आहे। आणि त्या साईडला तिथे जर बघितलं तर ते पण प्रोडक्ट सगळे 30 रुपयाला आहे। हे बघा हे 30 रुपयाला आहे, हे 30 रुपयाला आहे। हा डब्बा पण हा 30 रुपयाला आहे। आणि हा नळ पण 30 रुपयाला आहे। हे बकेट पण 30 रुपयाला आहे। तर इथे लेडीज सगळे हेअर बँड, मग बोज आणि बाकी सगळे रिंग्स, बँगल्स वगैरेचा हा स्टॉल आहे। इथे पण बघा हे क्लिप्स वगैरे पण आहे। सिल्वर कलरचे पण हे हेअर बँड्स आहेत। ये कितने का है? हाँ 50 का। अच्छा अच्छा। तर इथे हा असा स्टेशनरीचा स्टॉल आहे। इथे बघा हे सगळे असे स्टेशनरीज आहेत। हा प्रोफेशनल टॅटूजचा, प्रोफेशनल अँड हायजेनिक टॅटूजचा हा स्टॉल आहे। हे सेल, कुठलं पण खेळणं घ्या, हे 120 रुपीजला आहे। इथे बघा हा
ड्रॅगन टाईप डायनोसॉर टाईप पक्षी. नंतर मग हे गन, मोठी गन, छोटी गन, मग ह्या कार्स वगैरे हे सगळे असे 120ला आहे. हो मास्क कितने काय 50, मास्क 50 रुपयाला आहे. आणि सगळे असे हे पक्षी बिक्षी वगैरे पण हे आहे. इथे पण बघा हे सगळे असे बातुकलीचा खेळ वगैरे सुद्धा सगळे असे स्टॉल. द एमिगोस टी शर्ट प्रिंटिंगचा हा स्टॉल आहे. तर हे टी शर्टवरती तुम्हाला पाहिजे ते प्रिंट करून मिळेल. नंतर मग प्रिंटिंग, कॅप प्रिंटिंग, की चेन सगळं. आणि तुम्हाला जर कस्टमाइज पाहिजे असेल तर त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रिंट करू शकता. तर ह्या इथे ह्या स्टॉलवरती बघा हे कोणतं पण प्रोडक्ट घ्या 10 रुपयाला आहे. हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत. हे क्लचर्स वगैरे आहेत. नंतर मग हे की चेन्स टाईप आहे. हे पण गोल्डन कलरचे हे क्लचर्स आहेत. नंतर मग हे झुमके आहेत. हे पण 10 रुपयाला आहेत. हे पण रबर टाईप असं एलिफंटचं, ते पण 10 रुपयाला आहे. हा द मॉकटेल हबचा हा स्टॉल आहे. इकडे बघा राहुल मॉकटेल. हे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे हे मॉकटेल्स आहेत. काऊवेदा वेलनेसचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे धूप, नंतर मग हे अगरबत्ती आणि बाकी सगळे असे हे पूजेचे साहित्य आहे. हे अगरबत्तीचं पाकिट कसं आहे हे? हां 150ला आहे. गाईच्या पंचगव्यापासून सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. अच्छा अच्छा. आणि हा ऑर्गॅनिक आहे, नीम आहे, भीमसेनी कापूर आहे, सँडल आहे. अच्छा अच्छा. स्किनचा कोणताही आजार असेल तरी निघून जातो. अच्छा ह्या ह्याच्यामधनं स्किनचा कोणताही आजार असेल नसेल तरी हा निघून जातो. अच्छा तसं हे आहे आपले गोर ते 108 हजारावर काम करतं. देशी गाईचं गोमूत्र आहे. अच्छा गोमूत्र. हे गोमूत्र अर्क आहे. हे आपण प्यायला नाही, आपले 108 हजारावर काम करतं. कॅन्सर सारखा आजार हा बरा होतो. अच्छा अच्छा. पेस्ट आहे आपल्याकडे काव्यता वेलनेसची. दाताच्या कोणत्याही समस्या असतील त्याला हे म्हणजे दुखत असेल, दात रक्त येत असेल, कोणत्याही नीम आहे याच्यामध्ये कंटेन, बबूल आहे, मिसवाक आहे, गोमईचं भस्म आहे म्हणजे राख आहे. अच्छा. त्याच्यामधून बनवलेली पेस्ट दाताच्या सगळ्या समस्यावर काम. बरोबर. म्हणजे हे तुमचं काऊवेदा वेलनेस हे ब्रँड आहे. ठीक आहे. आणि हे आपले पाण्यावरचे दिवे आहेत. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे घरगुती आपण बनवले अनारसे बनवलेले आहेत. अच्छा अच्छा. पीठ आहे आपलं घरगुती. हां हां हां. हे कसं प्रत्येकाला जमत नाही असं करता. बरं. आणि हे शंकरपाळी आहे का म्हणजे काय? हां घरी बनवले. अच्छा. कितीला हे पाकिट? हे 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला. ठीक आहे. तर हा श्री अलंकारचा हा स्टॉल आहे बघा. मंगळसूत्र, चोकर, बाजूबंद, कानातले आणि सगळे असे हे लेडीज आभूषण आहेत. हे कसं आहे हे? 80ला. आणि बाकी सगळे हे कानातले वगैरे हे 50 रुपये खाली घ्या. हे किती? 50 रुपये. 50 रुपये. हां हां. हे 60 रुपये. हां. हे 100 रुपये. हे 120 रुपये. अच्छा अच्छा. सगळ्याची किमती लिहिलेल्या आहेत तिथे. हां हां हां. आणि हे 100 रुपये. 100 रुपयाला हे आहे. हँडमेड आहे माझं आजचं. हे हँडमेड आहे सगळं. हँडमेड आहे. अच्छा अच्छा. आणि हे क्लचर्स वगैरे हे 30-40 पासून स्टार्ट. अच्छा 30-40 पासून स्टार्ट आहे. आणि होम डिलिव्हरी तुम्ही करता का येथे? माझं पेज आहे. अच्छा. मी ऑर्डर्स पण घेते ऑनलाईन. अच्छा इंस्टाचं पेज आहे ते. अच्छा ऑनलाईन ऑर्डर आणि ते तुम्ही म्हणजे कुठलं पण फंक्शन असेल तर ते प्रोव्हाइड करता. ठीक आहे थँक्यू. तर हा जय महाराष्ट्र फास्ट फूड कॉर्नरचा हा स्टॉल आहे. इकडे बघा हे मंचुरियन्स फ्राय होत आहेत आणि पापड पण आहे. इकडे पोटॅटो ट्विस्टर पण आहे. नंतर मग ह्या साईडला इथे हे न्यूडल्स पण आहेत. इथे ही दाबेली पण आहे. दाबेली कितने काय भाई? अच्छा 20. इथे बघा पिझ्झा आहे. नंतर मग हा मसाला पापड वगैरे ते पण आहे. इथे हे तयार करता येतं.
मसाला पापड. ऐसे भाई बुड्ढी के बाल कितने का ये? हाँ 20. आणि या इथे सगळे हे असे बघा काला कट्टा हे एवढ्या टाईपचे सगळे असे हे सरबत आहेत. तर इथे हे कोंबडी वडे, नंतर मग ग्रीन चिकन, घावणे, पुरणपोळी, मग घावणे 1 पीस 15 रुपये, आंबोळ्या 20 रुपये, हे सगळे असे हे डिशेस आहेत. तर इथे बघा हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे आणि सगळे प्रेक्षक मंडळी पण इकडे त्याचा आनंद घेत आहेत. इकडे हा रेहान मनोरंजन खेलचा हा स्टॉल आहे. तिथे बघा हे गेम झोन आहे. त्या साईडला सुद्धा इकडे थ्रो करून बरोबर ते सगळे ग्लास पडले पाहिजे. नंतर मग ह्या साईडला सुद्धा मुस्कार रिंग मनोरंजन खेलचा हा स्टॉल आहे. तर इथे आपण बघितलं इथे सगळे हे स्टॉल्स होते. त्यानंतर मग समोर सांस्कृतिक कार्यक्रमाचा स्टेज आणि बाकी सगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. त्या बाजूला हा गेम झोन आहे. तर पलीकडे तिकडे बालनगरी आहे, तिथे आपण जाऊन बघूया. तर मालवणी महोत्सवच्या स्टॉल्सची एंट्री तिकडे होती आणि ह्या साईडला जर इथे जर आपण बघितलं तर ही बालनगरीची एंट्री आहे. इथून आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत बालनगरीमध्ये काय काय गेम्स आहेत ते. आता हे इथे बघा ही अशी स्लाईड आहे. नंतर मग इकडे एक ही वेगळ्या प्रकारची ही अशी राईड आहे. ते हे टार्पोलिन आहे आणि पाठीमागे बघा ही ड्रॅगन ट्रेन चालली आहे. त्यानंतर मग इकडे सुद्धा हे छोटे मेरीगो राऊंड आहे. इथे सुद्धा बघा ही राईड एकदम अशी सुपर वाटते आहे. ही जीपवाली मेरीगो राऊंड आहे. इथे पण अजून एक ही जीपवाली मेरीगो राऊंड आहे. आणि इथे बघा हे टार्पोलिनमध्ये हे मुलं कशी एन्जॉय करत आहेत. आणि इकडे पण ही एक राईड आहे. या इथे ही अशी स्लाईड आहे आणि इकडे पण बघा ही अशी लाईटिंगवाली मिनी ट्रेन आहे. तर मग ह्या साईडला इथे हे मुलांसाठी ही पॅडलिंग बोट आहे. इथे बघा ही एक अजून एक वेगळ्या टाईपची इथे मेरी गो राऊंड आहे. ते इंटरनल सर्क्युलरमध्ये पण रोटेट होतात त्या सीट्स. त्या इथे बघा ही जाईंट व्हील आहे. हा बघा हा बालनगरीचा असा हा कंप्लीट व्ह्यू आहे. तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा घरटनपाडा नंबर 2 मधला मालवणी महोत्सवचा ब्लॉग. हा मालवणी महोत्सव 31 जानेवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.